राज ठाकरेंची मनसे ही 9 जागांवरती पुढे असल्याचे चित्र आहे. मुंबई पाठोपाठ ठाण्यात सुद्धा भाजप आणि शिंदेची शिवसेना बहुमतात असून ठाकरे बंधूंना धक्का देण्यात महायुतीला इथे सुद्धा यश मिळालंय. तर मुंबई महानगरपालिकेत मिळालेल्या विजयानंतर मुंबईत भाजपकडनं जोरदार सेलिब्रेशन किंवा जल्लोष करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सध्याचे जे आकडे आहेत त्यानुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्याचे चित्र दिसतंय. 90 जागांवरती भाजपची आघाडी आहे, शिवसेनेची 28 जागांवर. लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी आहे, तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे. तर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद सुद्धा आमच्या सोबत आहे आणि म्हणूनच हे मोठं यश महायुतीला मिळू शकलं असं विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. राज्यभरात 29 महानगरपालिकांचा निकाल हा जवळपास हाती आलाय. राज्यात अनेक महानगरपालिकांवरती महायुतीचा झेंडा फडकतोय. ठाकरे बंधूंना धक्का देत महायुतीच्या नेत्यांनी मुंबई, नागपूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये सत्ता आणलेली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळताच कुणी ढोलताशाच्या तालावरती नाचू लागलं तर कुणी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. आणि पुण्यामध्ये भाजपला एक मोठा विजय मिळालाय, मोठं यश मिळालंय. फक्त पुण्यात नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा. पुण्यात सध्या चंद्रकांत दादा बोलतात, आपण थेट जाऊया. काही आधी येऊन गेलेले खरं तर पुणेकरांचं सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं जनसमर्थन आज पुणेकरांनी दिलं. त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पुणेकरांना धन्यवाद देतो, त्यांना अभिवादन करतो. आणि धन्यवाद देताना ही जाणीव नक्की आम्हाला आहे की प्रत्येक पुणेकरांनी जे मतदान करताना विचार केला असेल की हे मत मी कशाला देतोय, कुठल्या पक्षाला देतोय, कुठल्या उमेदवाराला देतोय, त्याच्या मागचे काय विचार होता. तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, तो विचार होता या शहराच्या विकासाचा आणि उद्याच्या पिढीचा विचार करून या शहराच्या भविष्याचा. त्यामुळे हा सगळा पुणेकरांनी जो विचार केलाय तो विचार आमची जबाबदारी म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो. आणि केवळ सत्ता ही राबवण्यासाठी नाही तर पुणेकरांनी जी अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्याकडनं व्यक्त केली आहे त्या अपेक्षेची पूर्तता करणं, आम्ही जे संकल्पपत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्पपत्राची पूर्तता करणं, याच्याकडे आम्ही आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असताना
ही जबाबदारी आणि त्याचं भानही आम्ही निश्चितपणे बाळगतोय आणि ती पुढचे 5